तर नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे मराठी योजना अपडेट या YouTube चॅनलवरती. तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल मी आज काय गुड न्यूज देणार आहे किंवा ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महत्त्वाची अपडेट देखील देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचे हप्ते वितरण होईल. जून महिन्याचा जी-आर देखील प्रसिद्ध झालेला असता. मंत्री आदित्य तटकरे यांनी फक्त घोषणा करायची राहिली आहे. जेणेकरून तुम्हाला घोषणा झाल्याच्या नंतर कोणत्या वारी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला हप्ते वितरण होईल, त्याद्वारे मंत्री आदित्यताई तटकरे घोषणा करतील. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे मला मेसेजेस आले होते, की लाडक्या बहीण ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आम्हाला लाभ येत नाहीये किंवा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया कधी चालू होईल. त्याचबरोबर हे पावसाळी अधिवेशनात कोणीही चर्चा केलेली नसता ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही मुद्दा किंवा ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल कोणतीही अपडेट नाहीये. परंतु ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून एक तुम्हाला मी अपडेट देतो. त्याचबरोबर कालच्या प्रेस कॉन्फरन्स जी झाली, त्यामध्ये मंत्री अदिती तटकरेंनी असं देखील सांगितलं होतं, की मागे 6 महिने आधी तुम्हाला 6 महिने ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल दिले होते. काही लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल किंवा ई-के-वाय-सी करताना काही चुका किंवा ई-के-वाय-सीचा जो फॉर्म होता तो सबमिट देखील झाला नव्हता. काही डॉक्युमेंट्स होते पेंडिंग. त्यामुळे ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल 6 महिने दिलेला असता. प्रेस कॉन्फरन्समध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं, की आता ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल कोणताही ऑप्शन नसून ई-के-वाय-सी प्रक्रियेची जी म्हणजे ई-के-वाय-सीची जी लिंक आहे, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची अजून देखील लिंक आहे. ते मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणेनंतर किंवा कालच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये असं सांगितलं गेलं आहे, की 6 महिने दिले असता देखील लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाहीये. ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी बद्दल अपडेट आलं होतं किंवा ई-के-वाय-सी करण्यासाठी किंवा मागील जे हप्ते वितरण येत नव्हते, त्यासाठी 6 महिने तुम्हाला मुदत दिलेली असता. एकाही लाडक्या बहिणींना किंवा ज्या लाडक्या बहिणींना केलेलं नाहीये, त्या लाडक्या बहिणींचा हप्ते वितरणसह हा जो लाभ होता ₹1,500 इतका दर महिन्याचा जो लाभ आहे, त्या लाडक्या बहिणींना एकही रुपया आलेला नाहीये. ते फक्त त्यांच्या कारणांमुळेच असं देखील मंत्री आदित्य तटकरे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाने जर पावसाळी अधिवेशनात जर मुद्दे मांडले, तर हे तर मांडतच आहेत. जे विरोधी पक्ष नेते आहेत, हे देखील लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडत आहेत. जर पावसाळी अधिवेशनमध्ये सरकारनं जर मनावरती घेतलं किंवा काही ह्याच्यावरती चर्चा झाली, तर ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन जाईल. अथवा पावसाळी अधिवेशनामध्ये जर काही निर्णय झाला नाही, तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही देखील एक न्यूज आहे, की तुमची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल सरकार कोणतीही ई-के-वाय-सी प्रक्रिया किंवा कोणतीही अधिकृत लिंक पोर्टल चालू करणार नसून, लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे, ज्या लाडक्या बहिणीला येतो त्या लाडक्या बहिणींना येणारच आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल किंवा ई-के-वाय-सी नसल्यामुळे लाभ येत नाही, अशा देखील लाडक्या बहिणींना इथून पुढचा एकही लाभ येणार नाहीये. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून आपल्या डेली अपडेट तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.